थेट जाणार आहोत किल्ले रायगडावर, कारण या ठिकाणी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले। त्यांच्या पक्षाच्या नवीन तुतारी या चिन्हाचं रायगडावर अनावरण केलं जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिले। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळेच पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावरूनच तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग केलंय। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। गिरवाता जिजाऊ आणि शुभाचा पाडा, गिरवाता जिजाऊ आणि शुभाचा पाडा। म्यानातल्या तलवारी आता म्याना बाहेर काढा, म्यानातल्या तलवारी आता म्याना बाहेर काढा। आता भेटलेल्या मावळ्याचा छावा पाहिजे, असा भेटलेल्या मावळ्याचा छावा पाहिजे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। याच मातीतून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, ही एक आज्ञापत्र आणि ही आज्ञा सर्वसामान्य जनतेसमोर आली आणि एक महाराष्ट्राचा स्वाभिमान जिथे जागृत झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचं चिन्हाचं अनावरण होतं। ही अभिमानाची गोष्ट आहे। थोड्याच वेळात शरद पवारांच्या हस्ते तुतारी या चिन्हाचं अनावरण होणार आहे। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग रायगडावरून शरद पवार फुंकतात। लोकसभा निवडणुकीपूर्वी शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं। त्यानंतर एक तुतारी द्या मजा आणूनी, फुंकीने मीजी स्वप्राणाने, भेदुनी टाकीने सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज लागूनी, असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं या चिन्हाचं स्वागत केलं होतं। केशवसुतांची ही कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीच्या तख्ताच्याही कांठळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी गौरवास्पद बाब आहे, असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी शरद पवार यांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे, असं सुद्धा या पोस्टमध्ये म्हटलं होतं। तर जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर ट्विट करत या चिन्हाचं अत्यंत सकारात्मकतेनं स्वागत केलं होतं। तर काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालंय, तर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले। ही चांगल्या गोष्टीची सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर, म्हणूनच या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह घेऊन रिंगणात उतरावं लागणार आहे आणि याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर हा भव्य दिव्य लॉन्चिंग सोहळा रंगला आहे। 78 साली शरद पवारांनी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आणि तिथून त्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाले आणि त्याचं भव्य दिव्य अनावरण रायगडावर होत आहे। माननीय शरदचंद्र पवार साहेबांना तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटातील सर्वच नेत्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे आणि निवडणूक आयोगाचे सुद्धा आभार मानले। आणि आज रायगडावर या तुतारीचं अनावरणाचा सोहळा जो आहे तो आता सुरू आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा इतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत, आता राजदरबारात हा कार्यक्रम सुरू आहे आणि
मोठमोठ्याने तुतारी फुंकून या तुतारीचं लॉन्चिंग केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हे लॉन्चिंग केलं जात आहे आणि संपूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात या तुतारीचं लॉन्चिंग करण्यासाठी आज रायगडावरून शरद पवार गटाने तुतारी फुंकलेली आणि हा सोहळा आता सध्या पवार साहेबांच्या उपस्थितीत सुरू आहे. प्रफुल्ल, शरद पवार गटाचे कुठले कुठले महत्वाचे नेते, आमदार, खासदार या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत? तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा खासदार अमोल कोल्हे असतील, तसेच प्रदेशचे उपाध्यक्ष जे आहेत अनिल तटकरे जे सुनील तटकरे यांचे बंधू आहेत ते सुद्धा आता शरद पवार यांच्या सोबत आहेत. हे महत्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले. त्याचबरोबर राज्य पातळीवरचे वेगवेगळे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या तुतारीचं लॉन्चिंग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तुतारी हे चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जो अवलंब केला जातो त्याची सुरुवात जी आहे ती आता रायगडावरून केली आहे. ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर थेट ही रायगडावरची दृश्य आणि याच तुतारी चिन्हावरून काही वेळापूर्वी खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आपण. सैन्य को अगवा करने के लिए तुतारी फूंके, एक चेतना उत्पन्न करने के लिए आज शरद पवार जी छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ किले पर जाकर, मुझे लगता है उनका एक कार्यक्रम है, उनके जो चिन्ह है तुतारी उनका अनावरण करने का. तो अच्छी बात है, एक अच्छा चिन्ह है, ये शुभ संकेत है कि शिवसेना को मशाल है और पवार साहब को तुतारी है. तो हम दोनों मिलकर और कांग्रेस के साथ महाराष्ट्र में सबकी तुतारी बजा देंगे.